नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल, ती म्हणजे बासुंदी. आणि ही बासुंदी आपल्याला 15 मिनिटात अगदी रेडी होते. तासन तास उभं राहून आपल्याला दूध आटवत बसायची गरज नाही. झटपट बनणारी आहे. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहावा लागेल, तरच तुम्हाला बासुंदी कसं बनवायची हे नक्की कळेल. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं. तर त्यासाठी काय करायचं, एखादा पॅन किंवा कढई, पातेलं काही घ्या. जरासं पाणी टाका, टाका दूध तळाला लागता कामा नये. आणि नंतर आपल्याला दूध टाकायचं 1 लिटर. दूध टाकल्यानंतर तिकडचं आपण जरासं अगोदरच ढवळायचं आहे. अगदी 5-6 मिनटं ढवळा, म्हणजे ते आपोआप उकळलं जाईल. तोपर्यंत आपण हे पातेलं किंवा पॅन बाजूला दुसऱ्या गॅसवर ठेवलं आहे मी. आता इथे पॅन घ्यायचं. तिथे 1 चमचा छोटासा घालायचा आपल्याला तूप. त्याचबरोबर अर्धा कप घालायचं आपल्याला दूध घालायचं आहे. आणि पाव कप घालायचं आपल्याला ते मिल्क पावडर. कारण इथे आपण खवा बनवतोय. आणि खवा बनवण्यासाठी तुम्हाला इथे मिल्क पावडरचा वापर करायचा आहे. अगदी छोटासा पॅकेट मिळतं तेही चालेल. इन्स्टंट बनवतोय आपण, इथे घरच्या घरी बनेल, रेडीमेड आणण्याची गरज नाही. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेडसुद्धा आणू शकता. जसं तुम्ही ढवळत जाल तसं बघा तो जवळ येऊ लागेल. अगदी पॅने तो सोडू लागतो. आणि अशा पद्धतीने जवळ आल्यानंतर त्याला 2-3 मिनटं असंच करायचे. आणि जसा आणखी थोडासा जवळ आला की गॅस बंद करायची. आणि पहा, अगदी छान असा आपला हा खवा रेडी झाला. तर ह्याला आपण काढून बाजूला ठेवू. तोच पॅन मी घेतलेला आहे पुन्हा. आणि अर्धा चमचा जरासं थोडंसं मी तूप घातले, कारण आपण इथे ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे. आता ड्रायफ्रूट मी इथे काजू बदाम घेतले. जर तुम्हाला घालायचे नसेल तर बासुंदीमध्ये तरी हरकत नाही. चवीमध्ये काही फरक पडणार नाही आहे. तर तुम्ही न घालतोच चालेल. पण मी इथे काजू बदाम घातले. आणि नंतर लक्षात आलं की मी पिस्ताही कापून ठेवले होते, तेही घातले. अगदी 1-2 सेकंदातच ते भाजले जातात. तर पटकन तेही काढून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये आपण आता घालायची साखर. अगदी पसरून घ्या. पाव वाटी घालायची साखर. अगदी व्यवस्थित पसरट भांडा घ्यायचं, म्हणजे कॅरमल आपल्याला करायला सोपं जाईल आणि पटकन येतं. अशा पद्धतीने अगदी मी पसरून साखर घेतली. 2-3 मिनटं फक्त थांबायची. 2 मिनटं सुद्धा नको, लगेच होते. साखर ना अगदी अगोदर विरघळू लागते. अगोदर काय होतं, गॅसची झोत अगदी मधोमध लागते, म्हणून ती अगोदर तिथून विरघळते. म्हणून आपण काय करायचं, बाजूनी साखर अगदी जवळ करायची. आणि नंतर अशा पद्धतीने त्याला थोडंसं मिक्स करायचं. जसं मिक्स करा, बघा ती विरघळत चालली. तुम्ही अशी सुद्धा दुधात घालू शकता. पण अशी न घालता त्याच्यामध्ये 2 पळीचं मी दूध घातलं आहे. आणि तुम्ही जे अर्धा कप दूध घालायचं आहे, तेच जे आपण दूध उकळायला ठेवलं होतं तेच मी दूध घातलं आहे. गॅस अगदी मीडियम करायची आणि झटपट अशा पद्धतीने पसरायचं. म्हणजे तुम्हाला तिथे आपल्याला जास्त ढवळायची गरज नाही. इकडेच पूर्ण ती साखर कॅरेमल झालेली मिक्स होते. छान असा अगदी मस्त रंग येतो बघा. आणि ह्याच्याने ना चव बासुंदीला अगदी अप्रतिम लागते. तर बघा, या पद्धतीने सगळं अगदी कॅरेमल आपली साखर झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे, पटकन हिला काढायचं आणि त्या दुधामध्ये आपण टाकायचं. दुधामध्ये टाकायचे सगळं. अशा पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला काही टेन्शनही नाही आहे की दूध असं उडेल वगैरे. तर अशा पद्धतीने दूध टाकल्यानंतर पुन्हा 2 अगदी मिनटं त्याला ढवळून घ्यायचे, कारण का आपण त्याच्यामध्ये कॅरेमल केलेली साखर घालतो. आता हे झालं की बाकीचे जिन्नस आपल्याला घालायचे. सगळ्यात अगोदर आपण काय घालणार आहोत, जो आपण खवा बनवून घेतला होता तो खवा आपण याच्यामध्ये घालायचा. बघा, छानच आपला खवा झालेला आहे. जर तुम्ही मिल्क पावडर जर उपवासामध्ये, समजा गुढीपाडव्याला उपवासामध्ये तुम्ही खात नसाल, तर तुम्ही त्याऐवजी काजू घ्यायचे अगदी 10-12 आणि त्याची पावडर करून या बासुंदीमध्ये घालायची. तरीसुद्धा तुमची बासुंदी अगदी मस्त बनेल. तर बरेच जण कधी कधी मिल्क पावडर खात नसतात, नाहीतर तुम्ही रेडीमेड आणून घालू शकता. वेलची पूड घालायची आणि जे ड्रायफ्रूट्स आपण करून ठेवले होते तेही घातले. आता फक्त त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी चांगला जो खवा आहे अगदी चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघा, जसं आपण त्याला अगदी ढवळतोय तसं आपला अगदी छान रंग आलेला आहे बासुंदीला, कारण का आपण साखर कॅरेमल केली होती. त्यामुळे काय होतं, एक बासुंदीला वेगळा रंग येतो, चवी छान लागते आणि आपल्याला जास्त वेळही लागत नाही. तर अशा पद्धतीने 2-3 मिनटं आपण त्याला ढवळल्यानंतर जसं तुम्ही ढवळाल तसं ते अगदी थोडंसं जवळ येऊ लागेल आणि थोडंसं झटपटही बनेल. बघा ना, इथे आपल्याला बासुंदी करायला कितीसा वेळ लागेल, अगदी काहीच नाही. झटपट बनणारी रेसिपी आहे. आता ह्या बासुंदीला आपण काढून अगदी थंड करून घ्यायचं. अगदी फ्रीजमध्ये ठेवलं तरी हरकत नाही. बघा, थंड केल्यानंतर थोडीशी जाडसर झाली. थंड केलेली बासुंदी खायला अगदी मस्त लागते.
नक्की तुम्ही करून बघा. या गुढीपाडव्याला अशा पद्धतीची बासुंदी नक्की करा, म्हणजे तुमचा वेळही वाया जाणार नाही. तासन तास उभं राहून तुम्हाला दूध आटवायची गरजही नाही. मात्र तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जसं आपण बासुंदी बनवतो तीच चव तुम्हाला या बासुंदीमध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. बघा ना, तुम्हाला चमच्याने काढून दाखवते किती छान बासुंदी झालेली आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळे शॉर्ट व्हिडिओही देते, तेही पाहायचे. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.